नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी, झटपट होणारी, साधीसुधी पण चवीला अप्रतिम लागणारी अशी मुगाची आमटी दाखवत आहे। कढईत मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। बारीक चिरलेल्या या 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। 1 हिरवी मिरची उभी चिरून घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे। लसणी छान खमंग अशा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। त्यानंतर आता इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आता याच्यामध्ये घातलेला आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं टोमॅटो छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे। तसेच अर्धा चमचा मी याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाल्याने या आमटीला खूप छान चव येते। इथे मी अर्धी वाटी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी शिजलेली मूग डाळ घातलेली आहे आणि साधारण 3 ते 4 वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला एक उकळी आणून द्यायची आहे। आमटीला छान उकळी आलेली आहे। सर्वात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेत आहे। मस्त गरमागरम झटपट होणारी अशी ही मुगाची आमटी तयार झालेली आहे। ही नुसती प्यायला सुद्धा खूप छान लागते। त्या व्यतिरिक्त तुम्ही पोळी भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता, नाहीतर गरमागरम तूप भाताबरोबर ही मुगाची आमटी आणि पापड हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तेव्हा तुम्ही ही आमटी नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।